दुधी भोपळा हा आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे, परंतु दुधी भोपळ्याची भाजी म्हटलं की लहान असो किंवा मोठे, सगळ्यांनाच दुधी भोपळ्याची भाजी नकोशी वाटते. परंतु आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी वेगळ्या पद्धतीने दुधी भोपळ्याची भाजी बनवतोय. तर त्यासाठी इथे बघा मी दुधी भोपळा घेतलेला आहे. आता या भोपळ्याचे आपल्याला वरचं साल काढून घ्यायचं आहे. त्यानंतर याचे 2 भाग करायचे आणि हा भोपळा आहे तो आपल्याला किसून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आपण हा संपूर्ण भोपळा किसून घेऊया. तर इथे आपला हा भोपळा किसून झालेला आहे. आता भोपळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी असतं. आता हे पाणी आपल्याला यातून या पद्धतीने असं स्क्वीज करून काढून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जेव्हा दुधी भोपळ्याचे कोफ्ते बनवू त्यामध्ये खूप जास्त बेसन पीठ घालण्याची आपल्याला आवश्यकता पडणार नाही. तर संपूर्ण भोपळ्यामधून पाणी आपण सेपरेट करून घेतलेलं आहे आणि ह्या पाण्याचा वापर आपण नंतर करणार आहोत. आता या किसून घेतलेल्या दुधी भोपळ्यामध्ये आपण अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पाव टीस्पून हळद पावडर, त्याचबरोबर अर्धा टीस्पून धनेपूड घालूया, पाव टीस्पून गरम मसाला घालायचा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि बाइंडिंगसाठी यामध्ये आपल्याला 1 वाटी बेसन पीठ घालायचं आहे. तर बेसन पीठ घालताना एकदम सगळं बेसन पीठ वापरायचं नाही. जसजसं आपल्याला बेसन पीठ लागेल त्या पद्धतीने आपण हे बेसन पीठ वापरूया. बेसन पीठ घातलं की आता हे सर्व साहित्य आपण छान एकजीव करून घेऊ. तर हे मिश्रण अजून थोडंसं पातळ वाटतंय, त्यामुळे 2 ते 3 चमचे बेसन पीठ यामध्ये मी अजून ॲड केलेलं आहे. बेसन पीठ यामध्ये खूप जास्तही घालायचं नाही. दुधी भोपळ्याचा जो फ्लेवर आहे किंवा त्याचे जे गुणधर्म आहेत ते तसेच राहिले पाहिजे. तर या पद्धतीने आपल्याला असे कोफ्ते बनवता येईल इतपत बेसन पीठ आपण या ठिकाणी घालणार आहोत. आता सर्वात शेवटी यामध्ये मीठ घालायचं. मीठ आपल्याला सुरुवातीला घालायचं नाही आहे, कारण सुरुवातीला जर आपण यामध्ये मीठ घातलं तर ह्या मिश्रणाला अजून जास्त पाणी सुटेल आणि यामध्ये बेसन पीठ आपल्याला अजून जास्त प्रमाणामध्ये वापरावं लागेल. त्यामुळे ज्यावेळी आपण कोफ्ते बनवू त्याच वेळेला यामध्ये मीठ घालायचं, मिक्स करायचं आहे आणि या पद्धतीने याचे आपण कोफ्ते बनवून घेऊ. आता साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर मीडियम टू लो फ्लेमवर आपण हे कोफ्ते छान फ्राय करून घेऊया. अगदीच हाय फ्लेमवर हे कोफ्ते फ्राय करायचे नाही, नाहीतर ते वरचेवर फ्राय होतात, आतमध्ये तसेच कच्चे राहतात. त्यामुळे मीडियम फ्लेमवर आपण छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत हे कोफ्ते फ्राय करून घेऊया. तर इथे बघा याला छान गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे. आता हे कोफ्ते आपण काढून घेऊ. आता ग्रेव्हीसाठी या ठिकाणी 2 टोमॅटो घेतलेले आहेत, 1 कांदा घेतला आहे, आलं लसूण घेतलं आहे. तर हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊ. वाटण इथे आपलं तयार झालेलं आहे. आता कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं. यामध्ये तमालपत्र, जिरं, काळी मिरी आणि लवंग घालायची. हलकंसं परतून घ्यायचं. त्यानंतर तयार केलेली कांदा, टोमॅटो, आलं लसणाची पेस्ट यामध्ये घालायची आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर कांदा टोमॅटो आपण या ठिकाणी व्यवस्थित परतून घेतलेले आहेत. याला छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलं. आता यामध्ये आपण पाव टीस्पून हळद घालूयात, 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धने पावडर, त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालायची आणि या मसाल्यांचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपण हे परतून घेऊ. आता आपली ग्रेव्ही छान क्रीमी आणि दाटसर व्हावी यासाठी आपण यामध्ये 2 चमचे फ्रेश दही घालूया. पण लक्षात ठेवायचं आहे, दही घालताना यामध्ये आपल्याला फ्रेश दहीच वापरायचं आहे. जर तुम्ही आंबट दही वापरलं तर तुमची ग्रेव्ही आंबट होऊ शकते. दही घातल्यानंतर लगेचच याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 2 मिनिट आपण हे दही यामध्ये व्यवस्थित फेटून घेतलं. त्यानंतर अर्धी वाटी पाणी घालायचं आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता आपण यावर झाकण ठेवूया आणि 3 ते 4 मिनिटं हा मसाला चांगला शिजवून घेऊ. 3 ते 4 मिनिटानंतर मसाला आपला या ठिकाणी मस्त शिजलेला आहे. याला तेलही छान सुटलं आहे, याचा रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. याला व्यवस्थित मिक्स करूया. आता ग्रेव्हीसाठी आपण यामध्ये अर्धा ते 1 ग्लास पाणी घालायचं. पाणी घालताना गरम पाण्याचाच वापर करायचा, म्हणजे आपल्या भाजीची चव बिघडत नाही आणि भाजीला रंग देखील छान येतो. पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करायचं. चवीनुसार मीठ घालायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची
आणि एक 3 ते 4 मिनटं ही ग्रेव्ही आपण शिजवून घेऊ। तर ग्रेव्ही शिजल्यानंतरच यामध्ये आपल्याला कोफ्ते घालायचे आहे। सुरुवातीलाच यामध्ये कोफ्ते घातले तर कोफ्ते पूर्णपणे यामध्ये मॅश होऊन जाऊ शकतात, त्यामुळे ग्रेव्ही आपल्याला 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। तर 3 ते 4 मिनिटानंतर ग्रेव्ही तुम्ही बघू शकता, याला किती सुरेख असा कलर आलेला आहे, मस्त रंग आला आहे, छान दाटसर या ठिकाणी आपली ग्रेव्ही तयार झाली। आता यामध्ये आपण फ्राय करून घेतलेले कोफ्ते घालूयात आणि याला व्यवस्थित मिक्स करूया। आता कोफ्त्यांमध्ये ग्रेव्ही छान मुरली जावी यासाठी 2 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढायची। तर कोफ्ते घातल्यानंतर ग्रेव्ही बघू शकता तुम्ही या ठिकाणी छान दाटसर झालेली आहे, अगदी मस्त चमचमीत या ठिकाणी आपली दुधी भोपळ्याचे कोफ्ता करी तयार झाली। दुधी भोपळा आवडत नसेल किंवा मग काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता। यामध्ये आता आपण भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात, त्याचबरोबर हिरव्या मिरचीचे असे तुकडे घालायचे, त्याचा फ्लेवर खूप छान लागतो आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर गॅस बंद करूया आणि गरमागरम सर्व करूया दुधी भोपळ्याची कोफ्ता करी। तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा दुधी भोपळ्याची कोफ्ता करी नक्की बनवून बघा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये।